अहो ऐका, लाडकी बहीण योजनेमध्ये अचानक एक असा मेसेज येतोय की हा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. आणि हा मेसेज पाहून हजारो बहिणी घाबरलेल्या आहेत. काहींना वाटतंय आपलं नाव काढून टाकलं का, काही म्हणतायत पैसे बंद होणार का. पण थांबा, घाबरण्याआधी ही एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. हा मेसेज दिसला म्हणजे नेहमीच प्रॉब्लेम असतो असं नाही. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. काही केसेसमध्ये हा एरर येतो आणि तरीसुद्धा तुमचे पैसे चालूच राहतात. आता नेमकं काय खरं, हा एरर का येतो आणि सर्वात महत्त्वाचं आता पुढे तुम्ही काय करायचं, याच सगळ्या प्रश्नांची क्लिअर आणि सोपी उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 2. हा मेसेज का येतोय. हा एरर प्रामुख्याने 3 परिस्थितींमध्ये येतो, हे नीट समजून घ्या. पहिले कारण, जर तुमची KYC आधीच योग्य पद्धतीने झाली असेल आणि तुम्हाला नियमित हप्ते मिळत असतील तर तुमचा आधार नंबर दुरुस्तीच्या यादीत नसेल. याचा अर्थ तुमचं सगळं व्यवस्थित आहे, तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. दुसरे कारण, तुम्ही यापूर्वी KYC केलेलीच नसेल आणि थेट दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करत असाल तरीही हा मेसेज येऊ शकतो. तिसरे कारण, तुमची KYC चुकली आहे हे तुम्हाला माहीत आहे पण तरीही हा मेसेज येतोय, तर हा केवळ एक तांत्रिक बिघाड असू शकतो. वेबसाईटवर लोड असल्यामुळे सिस्टम तुमचा डेटा ओळखू शकत नाही. 3. टेक्निकल एरर असल्यास काय करावे. आता जर तुम्हाला खात्री आहे की तुमची KYC चुकली होती तर अशा वेळी काय करायचे. वारंवार प्रयत्न करा. हा टेक्निकल एरर असेल तर 2-3 वेळा आधार नंबर आणि कॅप्चा टाकून पुन्हा प्रयत्न करा. अनेकदा पुन्हा प्रयत्न केल्यावर फॉर्म ओपन होतो. स्टेटस कुठे तपासायचे. तुम्हाला स्वतः मोबाईलवर KYC स्टेटस तपासता येत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला भेट द्यावी लागेल. तिथे गेल्यास तुम्हाला समजेल की तुमच्या फॉर्ममध्ये नेमकी काय चूक आहे. 4. कोणाला घाबरण्याची गरज नाही. बघा भगिनींनो, ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला आहे किंवा ज्यांचे हप्ते नियमित येत आहेत त्यांनी या एररची अजिबात काळजी करू नका. तुमचा आधार नंबर दुरुस्तीच्या यादीत नाही याचाच अर्थ असा की तुमचे खाते सुरक्षित आहे. ही दुरुस्तीची लिंक फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांचे फॉर्म काही कारणास्तव बाद झाले होते किंवा माहिती चुकली होती. तर मित्रांनो, ही होती लाडकी बहीण योजनेची आजची सविस्तर अपडेट. आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडली असेल आणि तुमचं कन्फ्युजनही आता पूर्णपणे दूर झाला असेल. अशाच रोजच्या ताज्या अपडेट्स, सरकारी योजना आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर बहिणींना नक्की शेअर करा. तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.